श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रथमेश शास्त्री जोशी माझ्या श्री स्वामी समर्थ ज्योतिष वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्या सर्वांना विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या सणाचं काय महत्त्व आहे तर आजच्या सणात महत्त्व एकच आहे, सत्याचा असत्यावर विजय, धर्माचा अधर्मावर आणि सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय, असा या विजयादशमीचं महत्त्व आहे. हा सण नवरात्रीच्या समाप्तीच्या दिवशी येतो म्हणून त्याला विजयी उत्सव असं म्हटले जाते. या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला आणि भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून धर्माचा विजय मिळवला होता. दसरा म्हणजे वाईट गोष्टींवरती विजय मिळवलेला विजय, जसे की काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर्य, स्वार्थ, अन्याय, असत्य आणि अहंकार. या दिवशी आयुध पूजन केले जाते. शस्त्र, साधने, वाहने, पुस्तके यांची पूजा केली जाते. दसऱ्याला नवीन कार्याची सुरुवात शुभ मानली जाते. आता आपण याचे पुराण कथेचं महत्त्व जाणून घेऊया. देवी महात्म्यामध्ये वर्णन आहे की महिषासुर या राक्षसाने तिन्ही लोकांवर अधिराज्य गाजवले. देव, मानव सर्व त्रस्त झाले. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या तेजातून एक दिव्य स्त्री उत्पन्न झाली. तीच ती महादेवी दुर्गा. तिने महिषासुराशी 9 दिवस युद्ध करून 10व्या दिवशी त्याचा वध केला. हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे शौर्य, श्रद्धा आणि भक्तीचा प्रतीक आहे. त्याचप्रमाणे दुसरी कथा अशी आहे की लंकेश रावण याने भगवान श्रीरामांची भार्या सीता हिला कपटाने, छलाने हरण केलेलं होतं व तिच्या इच्छेविरुद्ध तिला लंकेत घेऊन गेला होता. त्यावेळेला त्याच्या अहंकाराचा नाश करण्यासाठी भगवान श्रीरामांनी वानरसेनेला सोबत घेऊन लंकेत गेले. त्याचप्रमाणे रावणाचा व त्याच्या सर्व सैन्याचा वध करून तिथे धर्माची स्थापना केली. म्हणून विजयादशमीला विशेष महत्त्व आहे. आता आपण विजयादशमीच्या निमित्ताने कुठल्या राशीला काय फलित मिळणार आहे आजच्या दिवशी हे जाणून घेऊया. मेष राशीसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. नवीन कार्य सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. व्यवसायात नफा, प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आज मेष राशीवाल्यांनी करावयाचे उपाय: श्रीरामाचे ह्यांनी आज नामस्मरण करावे. श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा सतत जाप करावा. अतिशय चांगली कीर्ती प्राप्त होईल. आता आपण वृषभ राशीबद्दल जाणून घेणार आहोत. थोडीशी सावधगिरी आवश्यकता आहे. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. कुटुंबात संवाद वाढवा. आजच्या वृषभ राशीसाठी उपाय: देवी दुर्गेला गुलाब हे फुल अर्पण करणे. असे केल्यावरती देवीची कृपा आपल्यावरती सतत राहील. आता आपण मिथुन राशीबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. मिथुन राशीवाल्यांनी संधीचा फायदा घ्यावा. करिअरमध्ये प्रगती होईल. घरात शुभ कार्याचे वातावरण निर्माण होईल. मिथुन राशीसाठी काही उपाय: नवदुर्गेचे स्तोत्र वाचावे. आता कर्क या राशीबद्दल जाणून घेऊया. कर्क राशीवाल्यांनी नवीन गुंतवणूक कर्क राशीवाल्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. मानसिक शांती लाभेल. घरात मंगलमय वातावरण निर्माण होईल. आता कर्क राशीवाल्यांसाठी उपाय: कर्क राशीवाल्यांनी देवीला दुधाने अभिषेक करावे. सिंह राशी हा यशाचा दिवस. सिंह राशीसाठी हा यशाचा दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात प्रगती, मान सन्मान मिळेल. सिंह राशीसाठी उपाय: सिंह राशीवाल्यांनी आज सूर्याला नमस्कार करणे, त्याचप्रमाणे जल अर्पण करणे. कन्या आरोग्याची कन्या राशीवाल्यांनी काळजी घेणे. निर्णय विचारपूर्वक घ्यावे. प्रवास टाळावा. कन्या राशीसाठी उपाय: दुर्गा सप्तशतीचे श्रवण करणे. तूळ राशीसाठी हा प्रेमसंबंधासाठी मजबूत दिवस आहे. व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. तूळसाठी उपाय: देवीला कमळ फूल अर्पण करणे व देवीचे नामस्मरण करणे.
रास वृश्चिक. वृश्चिक राशीसाठी भाग्याची साथ चांगली लाभेल. या राशीवाल्या लोकांना नवीन संधी मिळेल. यशाचे द्वार खुले होतील. त्याचप्रमाणे व्यवसायात उन्नती होईल. आज वृश्चिक राशीसाठी उपाय. वृश्चिक राशीवाल्यांनी आज लाल वस्त्र दान करावे. धनु कार्य यशस्वीरित्या पूर्ण होतील. म्हणजेच धनु या राशीच्या लोकांची आज कुठलीही अडलेली कामं चांगल्या रीतीने पूर्ण होतील. शुभ समाचार मिळतील. त्याचप्रमाणे उन्नती होण्याची मार्ग अजून प्रबळ होईल. आजच्या दिवशी धनुराशीवाल्यांनी करावयाचे उपाय. धनुराशीवाल्यांनी देवीला तांदळाची पूजा करावी. म्हणजेच तांदळामध्ये देवीची स्थापना करून तिची पूजा करावी. मकर. संघर्षानंतर यशप्राप्ती होईल. संयम ठेवा. दीर्घकालीन लाभ. त्याचप्रमाणे कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आज मकर राशीवाल्यांनी करावयाचे उपाय. आज यांनी दुर्गाष्टक पाठ करावे. कुंभ. आर्थिक लाभाची शक्यता आहे. मित्रांचा पाठिंबा मिळेल. घरात वादाची शक्यता आहे. त्यामुळे कृपया संयम बाळगावा. आज कुंभ राशीसाठी उपाय. कुंभ राशीवाल्यांनी देवीला नैवेद्य अर्पण करावे. त्याचप्रमाणे देवीची आराधना करावी. रास मीन. मीनेसाठी हा शुभ दिवस मानला जातो, कारण आज मीन राशीवाल्यांचे सर्व इच्छित कार्य पूर्ण होतील. कौटुंबिक आनंद लाभेल. त्याचप्रमाणे मनाचा आनंद, जीवनाचा आनंद अजून उन्नत होईल. मीन राशीसाठी उपाय. मीन राशीवाल्यांनी देवीला नारळ अर्पण करावा व देवीची आराधना करावी. मित्रांनो, आज दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन, पुस्तक पूजन व वाहन पूजन करावे. अपवित्र विचार, नकारात्मकता दूर करावी. श्रीराम आणि देवी दुर्गेचे स्मरण करावे. सुवर्णपत्र म्हणजेच आपट्याची पानं यांची देवाणघेवाण करून सोनं असं म्हणून त्यांना शुभकृतरित्या एकमेकांना दान करणे. आजच्या दिवशी जो कोणी आपापल्या घरी नवीन वस्तूंची खरेदी करतो, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे शास्त्रोक्तरित्या पूजन करतो, त्याचे पुण्य अधिक वाढते. कारण दसरा म्हणजेच विजयादशमी हे 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी प्रबळ महत्त्व आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ ज्योतिष वास्तू.